देशोदेशीला पत्रिका या सांगतो तुम्हाला देशोदेशीला पत्रिका या सांगतो तुम्हाला एक पत्रिका गेली दादा काशी कराला अरे एक पत्रिका गेली दादा काशी कराला बैरवाला मारली बैरवा अरे ही पत्रिका तुला जमल का पाय जमल ना म्हणली देवारी देवा ही पत्रिका मला जमणार नाही हे काम जेजूरचा राजा करून जा हे काही मला जमणार नाही म्हणून मग तू काय करू एवढा जेजूरचा राजा माझ्यापर्यंत घेऊन ये असं करू का हा बैरव धावत पळत आणि खंडेरायाला सांगितलं काय सांगितलं हे म्हणली देवादी देवा भगवान शंकराचा मला पाठवलाय कशासाठी पत्रिका तुला जमल का पाय ही पत्रिका ही पत्रिका जमल ना मला जमल ना जमल काय जमल ना ऐकले का म्हणली बैरवा जायचं नेवाच्या नगरीला त्या वाण्यानं पैजेचा विडा मांडलाय ना तेवढा विडा उचलून घेऊन ये काही हरकत नाही बैरवानं काय केलं आता असा जर गेला तर आपल्याला कोणी ओळखणार नाही मग म्हणून गोसाई झाला बैरव गोसाई झाला म्हटलं टायमाला गोसाई झाल्यानंतर बैरव मारगी लागेल आम्ही जय जयवाडीहून कसं करता आले तुम्ही लग्नाचा हे वाण मांडलाय ना विडा मांडलाय ना मग ते उचलाय आलोय असं का नाही गेली असे नाही तुमच्या सगळ्या अटी मला मान्य का नाही तर असे नाही गेले विडा उचलला आमच्याकडे एखाद्या उचलून नाही अजून तुम्ही कुठकुळ आले माझा आम्ही आता त्याला काही बरं चालू आहे का बैरवाने विडा लग्नाचा उचलला वाण्याला सांगितलं जाबाई बरं सर जरा सोयी न करावा तेच सांगू तुम्हाला तर रोज ह्याचा वेश काय करा काही नाही बरोबर आहे का नाही उचलून चालवला खरा पण लग्नाची लवकर तयारी करा बरं विडा उचलून बैरव गेला जेजुरीला सांगितलं खंडेरायाला सांगितलं म्हणली देवादी देवा अरे लग्नाचा विडा उचलून घेऊन आलो आता आपण निघायला पाहिजे बैरवा अरे आपल्या देवकाला कोणाच्या सौंदर्य लागते कोणाचे खडबोर अमृत लागले देवकाला आपल्या देवकाला अमृत लागत आहे अमृताशिवाय आपला देव ढाळणार नाही आपल्याला अमृतच लागेल स्वर्गात जाय मृत्यू लोकात जाय पाताळात जाय पण अमृताशिवाय आपला देव ढाळणार नाही आपल्या देवकाला 3 काळे अमृत लागेल हे अमृत फक्त मला माहिती कुठे मिळत आहे हे वाघाडीत भेटत आता तुला जो वाघाडीत दिसत
तेवढाच राहिला तू. हा आता तुला मार्गात मी का झालं हा आहे का नाही? मग मग याला पंढरपुरात दिसेल मग. पंढरपूर दिसत हा याला मग पंढरपूर दिसत हा का ते चारी धाम दिसतील हा आहे का नाही? सगळं दिसत बारा मल्हार पाहिजे मग आहे का नाही? अमृत गावचा आहे अमृत व्यवसाय भैरवाने विचार केला हा धनुष्यात आला हा भैरव मार्गी लागला मग मार्गी लागल्यानंतर पाचव्या वनाला गेला हा भैरवानं बाण धनुष्याला लावला हा यमाकाशी धरला हा पण बाणाचा जाळ झाला बाण काढून घेतला बाण काढून घेतला बाण काढून घेतल्यानंतर काय झालं भैरवानं काळी कपिली पाहिली शेणगो मित्र घेतलं जागा सारवली हा जागा सारवल्यानंतर काय झालं धनुष्याला बाण लावला हा बाण धरणीला मारे लावली ग. शेषाच्या वेशीला गेल्यानंतर हरिणी पद्मिनी ते राखणदार शंकिनी डंकिनी शंकिनी डंकिनी सगळ्या दोन भुजंग धावले भैरवावरती भैरवांना डोळे मिटले आता काही खरं नाही हे आपल्याला खाऊन घेणार आवडून ठेवून मारणार भैरवांना डोळे मिटले भगवान शंकराची आराधना केली भगवान शंकर त्या ठिकाणी आले त्याच्या हातातलं धनुष्य घेतलं त्या धनुष्याचे 3 तुकडे केले बरोबर आहे त्या 3 तुकड्याचे 3 मुंगस केले भैरवा एक पुढं चालू दे एक तुझ्या जवळ राहू दे आणि एक माग चालू दे बरोबर पुढचा मुंगूस लागलाय दादा कुटक्या कराहिला अरे पुढचा मुंगूस लागलाय दादा कुटक्या कराहिला आमचा मुंगूस लागलाय दादा पटाड द्वारायला त्याच्यावर जर एखादा धावला तर जवळचं मग त्याचंही काम करायचं अशा प्रकारे नगरीचा त्यानं ते खैताना चालवला शस्याला बातमी कळली शस्यानं काय केलं शेषाला बातमी कळली शेषानं काय केलं टाळवाला शस्यानं हात मारली नरशिवाला म्हणजे नरशिव महाराजा अरे पाय त्या नगरीचा काय खैताना चालत पाय तो जाऊन तेवढं काय नाही कोण आलाय कोण नाही त्याचं काम करून टाक असं करू नरशिवाला यज्ञ दिल्यानंतर नरशिव मारगी लागेल खंडेरायानं काय केलं म्हटलं जवळचा जवळ लंगर होता
लंगराला आज्ञा केली लंगराला आज्ञा केली म्हणलं टायमाला लंगर जसा फेकला हा. लंगर गेला पाताळाला होती गे माझ्या देवा होती रे दिली. लंगर गेला पाताळाला होती गे लंगर फेकला पाताळात गेला पाताळामध्ये गेला. बैरागाच्या गळ्याभोवती गुंडाळला हा. जसं आपण कुत्र्याला पट्टा बांधतो त्याला त्या बाकीचा वाघ नडग काही करत नाही धरता येत नाही तसं नरसिंह धावला पण त्याला त्या लंगरामुळं काय करता त्याचे येईल? दात अटकून राहिले त्याला काही करता आलं नाही सोडून दिला सोडून दिल्यानंतर तो नरसिंह माघारी गेला माघारी गेल्यानंतर त्याला बोलून घेतलं हे बंदी बन देव माणसा हो. कशा करता न माझ्या नगरीचा खैताना केला तीन काय अमृत ऐकले का म्हणजे महाराज हो. माझ्या देवकाला माझ्या भावाचं लग्न आहे माझ्या देवकाला आमच्या देवकाला हा. तीन काळ्या अमृत लागत आहे तेवढं द्या मी हो, निघून जातो हा. ऐकले का म्हणली बाबा हो. आमच्या घरी जो पाहुणा रावळा आला हा. त्याला आम्ही पाहुणचार करतोय पाहुणचार करतोय हा गोळया भजी भजे कोळ्या मग? पोळ्या पोळ्या. मी पोळ्या आवरायचं असलं मला बैरावाला वाटलं आपल्याला काहीतरी कोळ्या भजे पोळ्या असं काहीतरी मिळालं हा. पण त्या सस्याला आज्ञा केली जाडजूड सर्पाची चुंबळ आणून त्याच्या पुढे ठेवली तळून बिळून हा. हे भक्षण करा म्हणजे हे भक्षण करू हा 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 बरं, चालेल. केलं म्हटलं त्या टायमाला भैरवानं तेवढी कुंडई खाली हा. आणि एक माकोडा एक बाकुडा टाकला माकोडा राहिला होता हा. सांगू म्हटलं बाबा हा, हा. तुमच्याकडे उष्ट्या पाडायची पद्धत नाही पाय. तू एवढी सगळं कुरडई खाली हा एवढा माकुड्याला काय तू जाऊ द्या आता एवढ्या आया माकुड्या एवढा माकुडा तुला खावाच लागेल खावाच लागेल खावा माकुडा भैरवानी तोंडात टाकला हा. पण पूर्ण सर्पाचं विष त्या माकुड्यात होतं हा. माकुड्याच्या विष लागल्यानंतर मोठ्या आली बैल आला होती ग ए मला माझ्या देवा होती रे दिली. मला माझ्या देवा होती रे दिली. आली बैल आला होती ग मला माझ्या देवा होती रे दिली. मला देवा होती रे दिली. वासुकी गेला रे पाताळाला माझ्या देवा देवा दिली. वासुकी गेला रे पाताळाला सर्प मारी तो पैरवाला माझ्या सर्प मारी तो पैरवाला माझ्या शोषून घेत रे शोषून घेत रे. अरे नावाच्या बोलाले माझ्या देवा. देवाच्या बोलाले माझ्या देवा दिली. वासुकी पाताळाला गेला आणि त्या बैरावाला गरका मारला आणि तेव्हा वीस त्याचं शोषून घेतलं तेवढा पुन्हा मी सोसून घेतल्यावर म्हटलं राजा हो बैरव शुद्धीवर आला हा. शुद्धीवर आल्यानंतर पुन्हा आपला काय म्हणतोय हा. ए बली माणसा देव माणसा हो. माझ्याकडे 3 विषयाचे कुंड भरलेत हा. तेवढे तर विषयाचे कुंड जर पेला हा. तर तुला मी अमृताचे 3 कळ्यात काय पण अमृताचे कुंड देईल काही हरकत नाही. काही हरकत नाही हा. बैरव गेला विषयाच्या कुंडाजवळी हा. बावन बिरजा समालारी हात घातला भांडारी. बैरवाने काय केलं हा. झोळीत हात घातला भस्म काढलं भस्म काढलं. भस्म त्या कुंडल्यांना मारलं कुंडाला मारलं. बावन बिराचं भस्म त्यानं हे मारलं कुंडाला बावन बिराचं भस्म त्यानं मारलं कुंडाला पेऊन
भैरव काळाची गबरला देऊन भैरव काळाची गबरला शंकराने चंद्र दिला त्याच्या जगाला शंकराने चंद्र दिला त्याच्या जगाला तीन विषयाच्या कुंडकेला भैरवाला मूर्छारी भगवान शंकराने चंद्र पाठवला आणि त्याच्या जटाला चंद्र लावल्यानंतर जरा शीतळाई आली आणि भैरव उठून बसला. कुठून बसल्यावर काय झालं भटका राजा हो काय म्हणतोय शिष्याला काय म्हणून लागला टायमाला दिदी हे म्हणली शिष्य महाराज हो आता तरी मला तीन काय अमृत द्या. आता द्यायला लागेल ना बाबा ऐकले का म्हणली बाबा हा जायचं पाताळ गंगेला हा आंघोळ पांघोळ करून यावा स्नान करून आल्यावरती म्हटलं बाबा न्यारी बिरी करावा हो. आणि नेमकं तीन काय अमृत घेऊन जावा. बरं झालं ना मग हा भैरवाने काय केलं काय केलं भैरव मातानं भैरव मारजी 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 लागेला भैरव मारजी 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 लागेला पाताळ 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 गंगेला पाण्यामध्ये उतरला. पाण्यामध्ये उतरल्यानंतर कास खाली पाण्यात कास होती. पाण्यात कासव होती. कासवीनं काय केलं काशीनं काय केलं म्हणलं टायमाला त्या भैरवाचं बोट धरलं. भैरवाचा अंगठा धरला ना. अंगठा धरला हा अंगठा धरला आणि तोंडामध्ये हा. भैरवानं काय केलं काय केलं खालचा दबडा खाली वरचा दबडावर बरोबर आहे. फाडायला लागला. हा. फाडायला लागल्यानंतर काय झालं? कास बोलायला गेली होती गेली जीवदान दे रे मला. काही ऐकलं का म्हणलं देवा त्या ठिकाणी माझं सलामल म्हणलं बाबा त्या ठिकाणी माझ्या समोर पहिल्या तुझा मान होईल म्हणलं बाबा भक्तजन येतील त्या कासवावर तळी आरती करतील म्हणजे मंदिरामध्ये पहिला मान काशीला देतील. हा तेव्हा माझ्या दर्शनाला येतील म्हणलं. काश्मीनं हा. पाठवून घेतला. हा. काश्मीनं सांगितलं जिडं खंडेरायाचं मंदिर जिडं भैरवनाथाचं मंदिर त्याच्या पुढं कासव माझी स्थापना राहील. हा इकडं माझ्यावर माझं भक्त येतील. हा भंडार उधळतील भस्म उधळतील नासा काहीतरी मला वगमान दे. हा भैरवाला तिला वगमान दिला. आंघोळ पांघोळ केली. भैरव त्या ठिकाणी आला. हा महाराज हो. आता तरी मला 3 काळे अमृत द्या. हा बाई अजून नाही भेटणार आंघोळ नाही 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 तुमच्या एवढ्या अटी म्हटलं पूर्ण केल्या आता द्या मला अमृत अजून नाही म्हणलं मिळणार. बाई, सस्यानं जोगी
जोगेश्वरी लाट मारली हा हे मंदबाई हो हा काही कोणीतरी देव माणूस दिसतोय हा जायचं अमृताच्या तळ्याला उभी राहायचं बरोबर आहे याला सांगायचं माझी वरमाला घेशील हा खरंच अमृताला शिवून दे नाही तू तसं शिवून देणार नाही तसं शिवू देणार नाही हा सांगितल्याप्रमाणे फुलाचा हार घेतला हा योगेश्वरी जाऊन उभी राहिली उभी राहिली. अमृताच्या तळ्याला हा. सांगा तिच्या भैरवनाथ अमृत घ्यायला गेल्यानंतर हा हे बली देवादी देवा हो हे माझ्या बापाचे कुंडे तुम्ही शिवायचं नाही हा येथून अमृताचा थेंब सुद्धा नेऊ देणार नाही का बरं माझी जर वरमाला घ्याल तुम्ही हा माझी जर वरमाला घ्याल हा तरच मी तुम्हाला अमृत नेऊन देईल ए म्हटलं बाई गे बाई हा तुझं अर्ध शरीर मानवाचं अर्ध शरीर सरपा सरपाच घेऊन जाईल मानवी लोकाला हा ते मला काय म्हणतील काय म्हणतील आहे का नाही हा तर तुला काही नेता येणार नाही नाही पण तुला काही करून माझ्याशी लग्न करावं लागेल हा तरच अमृत नेता येईल तसं नेता येणार नाही मग काय केलं देवाने हो योगेश्वरीचं आणि भैरवाच हा लग्नाचा सोहळा ते गाजला हा नारद आले नारदानी लग्न लावलं हा लग्न लावल्यानंतर काय झालं आता ही कशी न्यावा बा कशी न्यावा कशी न्यावा तर योगेश्वरी काय केली काय केली योगेश्वरी मुंगीर एक तिला होती हा देवा हो आपण लग्नाची तयारी करा हा. हे अमृत घेऊन आलोय आपली देवकाची अडचण राहिली नाही राहिली नाही हा देव घोड्यावर स्वार झाले हा भैरव स्वार झाले बरोबर आहे. दोघ जण गेले नेवाशा नगरीच्या नेवाशा नगरीला नेवाशा नगरीच्या शिवाला गेल्यानंतर हा देवाने विचार केला आपल्या जवळ वरमाया नाही वरमाय नाही कलवड्या नाही कलावरी नाही आपल्या जवळ काचा तपास एक कलावरीच्या आठवणा आहे का नाही? हा वाटी काकाच्या गागुल्या मस्जिद आता सगळे पाहुणे असले होते तर सगळे घरचं असलं तर ते भेटून गेले. कलावरी सगळे पाहुणा माणूस पाहुणा माणूस काय केलं? हा गोड्याच्या गोथड्या होत्या त्या केल्यावर माया हा आणि गोमश होत्या त्या केल्या कलावऱ्या आणि त्या गावाच्या वेशी जवळ गेल्यानंतर काय झालं पोर सोरडी आले दादा नवरदेव मायाला पोर सोरडी आले दादा नवरदेव मायाला काय बाबाच्या लागल्या दादा कानात जायाला काय बाबाच्या लागल्या दादा कानात जायाला नवरदेव पाला आल्यानंतर हो. गोमाच्या कानात जायला लागल्या बरोबर आहे कानात गेल्यानंतर पोरं पहिले झाले पोराच्या आई बापाकडे पोरं गेले हो. आ, अरे माझा बाई नवरदेव पाला गेलो हा. एवढ्या गोमाच्या एवढ्या गोचाड्या हा. आणि एवढ्या गोमाच्या उद्यात आमच्या कानात गेल्या हा. आम्हाला सगळं गोमाच्या कानात गेल्यानं ऐकू येत नाही ऐकू येत नाही हा हा पोराचे आई बाप काय गेले हा लिंगायत वाल्याच्या घरी गेले लिंगायतवाडीच्या घरी गेले कशाचा डसलं इकलं आपल्या गावाला कशाचा डसलं इकलं आपल्या गावाला माझ्या गावाकडे गेले जाणून झालं बरं देवाला
करते हा. अख्खं गाव हा वैर करून फार टाकते. बैर झालं ए बाबा आता पहिल्यासारखं नाही राहिलं आता जागीच भीतीला भीत जाणं सतीडच पण ते फार बैर केलं ना त्यांनं बाबांनी सांगितलं म्हणली हा. ऐकले का म्हणी दादा हा. आम्हाला मुठमुठ साखर मुठमुठ सुपाऱ्या कवळी कवळी नागिनीचे पानं हा. हे जर दिसेल तर तुझ्या कार्यात येऊ हा. नाही तर आम्ही तुझ्या कार्यात येणार नाही हा. आहे का नाही बरोबर आहे ना भाऊबंदाशिवाय कार्याला शोभा नाही बाबांना शिवशोभा नाही लिंगायतवानी उठला जेजुरीच्या खंडेरायाकडे गेला हा. म्हणजे जावाईकडे गेला जावई कडे ए, बंदी जावाई बुवा हो माझे भाऊबंद असे म्हणतात काय म्हणते आहे कवळी कवळी नागिनीचे पानं हा. मुठमुठ सुपाऱ्या मुठमुठ साखर देशील हा. तरच तुझ्या कार्यात येऊ नाही तर आम्ही काही तुझ्या कार्यात येणार नाही चालेल ना मग हा हा. देवानी काय केलं काय केलं अशा गाड्या बैलगाड्या उभ्या केल्या हा. एका गाडीत सुपारी टाकली एका गाडी साखर टाकली एका गाडीत साखर टाकली एक गाडीत पानं ठेवले हा. आणि असे सगळं ते सुपाऱ्या खाका खोबरं सगळं अख्ख्या 12 गाडीत भरलं हा. पावनबीराचा भंडार त्या 12 गाड्या अरे पावनबीराचा भंडार त्या 12 गाड्या देवाच्या सत्वन लागली हातात भरायला देवाच्या सत्वन लागली हातात भरायला हे बनी भारी दादा हो. या पाय तू ह्या गाड्या या पाय नागिनीचे पानं सुपाऱ्या सारखा खोबरं जे लागत ते हा. त्या 12 गाड्या भरेले मग तुझ्या बाबांना वाटून देईल चाल घे लागणार बोलून बोलून घ्यायचं हा दिले वाटून गेले वाटून हा. काय काय मग वरबाप शंकर भगवान बसले बसले न्हायाला वरबाप शंकर बंदे बसले न्हायाला आता हप्ता येतात लागल्या दगडी वाळायला. आता हप्ता येतात लागल्या दगडी वाळायला. पहिली गाडी आया बाया लागल्या बोलायला. पहिली गाडी आया बाया लागल्या बोलायला. अरे कशाला वरबाप पुतळा झाला बसले नायाला. कशाला वरबाप पुतळा झाला बसले नायाला. वरबापाची आंघोळ झाली हा. आता वर्धावे शेवंती आणाय कोण जात शेवंती आणाय आहे का? मग गणपती पुढे झाला हा. म्हणतो आता मी शेवंती घेऊन येतो गणपती म्हणतोय हा. गणपती म्हणतो मी शेवंती घेऊन येतो हा. आणि उंदरावर निघाल्यावर जे येतं ती गंमतच झाली गंमत झाली पुढं पोरायला 2-4 पोते कांदे भरून ठेवले हा. हा मोठ्या ढेरीचा आला का आपण बनवायचा का? बनवायचा हा. आहे का नाही मग पोरं सोडायला लागले दादा कांदे मारायला. पोरं सोडायला दादा लागले कांदे मारायला. अरे सोडीला ढेरी कोण खाई लागलाय तो खायला. अरे सोडीला ढेरी कोण खाई लागलाय तो खायला. कांद्या सरले पण गणपतीला कांदा लागला नाही. अजिबात नाही कांदा मारला का सोंडीनं झालायचा हा. तोंडानं खायचा आणि पुन्हा फुंकर मारली का खरसचा ढवळा बरं. जवळ बरं आपले कांदे बायच्यानं बाहेर काढले हा. करून चालून चाललं का आता हा. चला ऐकली का मधी बाबा हो. हा. शेवंती कोईकडे आणत मग शेवंती आणली का आणावं लागलं ना आणा शेवंती आणा आणली पण आधी वर्धावाला जेऊ घाला जेव घालायचं लगेच हा वर्धावाला जेऊ घाला हा. ऐकले का म्हणली मामा हो. गणपतीनं सांगितलं हा. काय काय बनवेल असेल हा. शिरा बुंदी नंतर काय भात हा, काय असेल तेवढं सगळं आणा दोघ जण कढीला ठेवा हा. दोघ जण भाताला ठेवा हा. दोघ जण भाजीला ठेवा मग काय गोड धोड करेला सत्याला दोघं राहू द्या मग आहे आहे काय ना सगळे आहे अन्न सरत आलं गणपती सरल नाही
विचार पडला त्यांना हे झालंय कसं भलं मोठं पोट केस हा. ते काय ना हे काय झालंय कसं पण माता त्या एक जाणता होता त्यानं सांगितलं हा नाही शेवंतीला लाडू घे ग नाही शेवंतीला लाडू घे ग गावा कुळाचा रे पाटणाला माझ्या गावा कुळाचा रे पाटणाला माझ्या त्याचा माया रे रे स्वाडावाला माझ्या त्याचे लाडू रे रे वादावाला माझ्या त्याचं भारडावाला ते काय टोपल्याचं शेवंतीला लाडू म्हणल्यानंतर गणपतीनं भेकूर दिला हा कोणाचं सगळं तसं अन्न करून दिलं बरोबर आणि शेवंती घेऊन जाणूशाला गेला हा पती पोषक देवाला चढवला बाकी भोषण देवाला सोडायला म्हटलं काय मला देव आंघोळीला आले देवा आंघोळीला आले आंघोळीला आल्यानंतर काय झालं मलारी नवरा झाला नजर लागली हळद लागली बाई तुला लागली हळद लागली बाई तुला लागली अरे मलारी नवरा झाला हळद लागली ना हळद लागली बाई तुला लागली हळद लागली बाई तुला लागली अरे मलारी नवरा झाला हळद लागली हळद लागली बाई तुला लागली हळद लागली बाई तुला लागली पत्र पाठवले शंकरा पाठवले शंकरा पत्र पाठवले शंकरा मलारी नवरा झाला हळद लागली हळद लागली बाई तुला लागली हळद लागली बाई तुला लागली